काय पाणी. नरड्यात ओतणार असस ते ठेवून. होय. आहे अण्णा आज जेवतले काय गे? अगो घरात असत मग जेवतीलच ना. घरात जेवची सवय खय असा तेंका. रात्री अपरात्री पिऊन येतो. पोटात काय नसतं. अशा तब्येत बिघडूची नाही काय त्यांची. सांगून कळता काय? आज घरात कशाक थांबलेत कायच कळत नाही. पण बरा झाला म्हणायचा. थांबा मी बघते. नको तू हेच थांब, मी बघतोय. अगो अशा अवस्थेत बाहेर जाऊ नको. पुढ्यात काय वाढून ठेवलेला कोणास ठाऊ, मी बघतोय. कोण हा? कोण हा? अहो कोण असं काय कळणार नाही. थांब मी बघतोय. पण नको नको मी बघतोय. ये बाय. पाटणकर बाई तुम्ही? हो पाटणकर बाई असत. येवा येवा आत येवा. वहिनी तुम्ही हैसर या येळेक. हो अहो 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 काय झालं काय झाला माका सांगा. एवढ्या रात्री तुम्ही घरातून बाहेर किती पडलास? काय झालं सांगा सांगा आधी काय झालं. ताई मला खूप भीती वाटते. मी नाही राहू शकत एकटी. मला ना गपराव आधी डोळे पुसा बघू. डोळे पुसा. गपराव सांग. वहिनी काय झाला शांतपणे सांगा. मी घरात एकटीच होते. पण असं वाटत होतं की कुणीतरी माझ्यावर लक्ष ठेवू नये. कुणीतरी दरवाजावर ओरखडे ओढतंय असा आवाज आला. असं वाटलं की कुणीतरी छपरावर ना पटकन निघून गेले. मला खूप भीती वाटत होती. काहीच सुचलं नाही म्हणून मी तातडीने घरातनं बाहेर पळून आले. काय नाही हो मांजार नाही तर केडला असतला. नाही तर तुमका भास झाला असात. नाही 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 मला भास नाही झाला. नक्कीच कोणीतरी होतं. हे बघा गपरावा आधी शांत व्हा. आज चला तुम्ही चला चला शांत व्हा शांत व्हा शांत व्हा बघू. चला चला. सरिता अगो पाणी देतीन का? घे. अहो सावकाश ठसको लागात. अजून हवा तर अजून देतय. पाणी काय संपूच नाही घरातला. हगे म्हणजे दमले असत ना त्यो. वय धावत येलास काय? मी कशी आले काय झालं मधलं मला काहीच आठवत नाही. पण असं वाटत होतं की कोणतरी माझा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतंय. चित्र विचित्र विचार माझ्या मनात येत होते. याआधी असं कधीच नाही झालं मला. पाटणकर जाऊन काही लय दिवस झालेले नाहीत. आणि कसा माणसाचे रवलेले इच्छा पण असतात ना, ते पूर्ण झालेले नसतात. त्यामुळे होत आहे सगळं. अगो कसले इच्छा आणि कसले काय बापड्याचे तुमका ना भासच झालेले असत. आणि काय असत तर रघुकाकांच्या घराकडे जाऊ सांगा त्यांका. का? ते बघतात ना सगळा. वय नाही नको. ह्यांचा विश्वास नसत.
पण अनुभव इलो ना की सगळ्यांचा विश्वास बसता. बरा आता तो विषय नको. तुम्ही सुशल्याक बोर्डिंगात ठेवलास ना? हो, म्हणूनच आता घरात एकटीच राहते. अण्णा ए, काय झाला? कसला काय? नाही, दरवाजा वाजत होतो. एवढा वेळ काय झोपलं होतंस? नाही अण्णा, काम करत होते. जीव गेल्यावर पाणी पाचतलस? काय? नाही. कोण इला हा काय? पाटणकर बाय. आत्ता हा, म्हणजे ह्या येळे तुका काम असत ना? जा निघ. जा. आता तो विषय मनात सुद्धा आणू नको. होता असा, तुम्ही घरात एकटेच होतास ना, मनात भीती वाटली. आता आमच्या घरात कोण एकटं रवास सांगा. तुम्ही ना सुसल्याक तुमच्या वांगडात ठेवूक व्हाया होता. नको, मी जर कुठे काम करायला गेले तर तिच्याकडे लक्ष कोण देणार ना? काम हो, काहीतरी पर्याय शोधायलाच हवा ना. नाहीतर सुषमाच्या शिक्षणाचं, घरातलं कसं सगळं भागणार? होईत हो, सगळा होईत. तो वर बसलेलो हा ना, तो कोणाक पोरको होऊक देऊचो नाही. होईत काहीतरी. बरं, तुमका काय लागला ना तर आमका सांगा. आम्ही काय परके नाही. वैत बरा, जेवण झालं तुमचा? मी जेवले. कळला माका. तुमच्या बोलण्यावरून सगळा कळला. शोभा, ताटा घे. सरिता, जेवण वाढूक लाग. हा, आणि ह्या बघ शोभा, तू हैसरच जेव. आता उशीर झालेलो हा ना. होय, पण ह्यांचं आधी जेवण होऊन देत. ये बा हैसर, ये सावकाश येवा. हा, अण्णांचं ताट घेतलं काय गो? रात्रीचे जेवणच नाही ते येतं ते वर जा. अगो पण घरात असत ना ते. नाही जेवचे ते, तू वाढू घे. बर, अहो ऐकलास? जेव घेतास ना? होय, इलय. अहो येवा लवकर, वाढू घेतोय. ये. सरिता, तेंका पाठ दे गो. नाही नको, राहू दे. असां दे पाठ दे गो तेंका. देतय. गो हळू. अगे खिळू इलो होतो ना म्हणान. बसा तुम्ही, नाही लागूच. बसा बसा. ताई, तुम्ही पण बसा ना. मी मागे घेते. सरिता, तू? आमच्या घरात पुरुष मंडळी जेवल्याशिवाय बायका जेवत नाही. अहो पाहुणे असाच तुम्ही. तुम्ही जेवा. दत्ता, तू पण बस रे. अरे असं बघतोस काय? लाजतोस की काय तेंका? बस, वाढा गो तेंका. जेवा. गो, त्यांचा ताट ठेवूक नाही. तिथे
काय वया काय? हा नाही काही नको. अण्णा तुम्ही लाजा नको हा, वह्या तर मागून घेवा. वय आपलाच घर समजा. बात होय होय वाढतंय. प्रियंका अगो मी वाढते हा. नाही नको, पोळी संपली की घेईन मी. अहो असं काय, केवढासा जेवण तुमचा? अण्णा मी उठतोय. हो असे काय करतास? भात तरी घेवा. नाही नको. पाणी हळच ठेवून घेते. जा जेवण. शोभा जा छायात बोलून अंजू. होय. सरिता अगं सावकाश अंघोळ घालू असं काय? खरं तर ना डोक्यावरच पाणी ओतून घेते, डोका तरी शांत होईत माझा. काय झाला? काय झालं काय? तुमका काय कायच कळत नाही? सगळा कळत, आपण करणार काय? आणि जेवढी यायचं तर काय बिघडला? जेवणाचं काय नाही हो, पण नाटका किती ती. अण्णांकडे बघितलास? तिच्या जेवणाची काळजी, तिच्या जेवणाकडे लक्ष. ते स्वतःच्या पोराला 4 घास खाल्ला नाही ते का कधी बोलले बाबा खा रे 4 घास? नाही ना. आता ते एक म्हणावा गिळलंस ना आता जा घरात. मग हे काय राहू सांगतील अण्णा? सांगतील पण त्यांचं काय भरोसो. चला थांबा. आता काय? तू खाय भरलास? दे. बरा वाटला ना जेवण? हो ना ताई. अहो अचानक इलास, काय करूकच मिळला नाही. अहो कशाला ताई, आधीच तुम्ही किती करताय माझ्यासाठी. खूप घाबरले होते मी, नकळतपणे इथे पाय पडले. अहो आपलेपणा असा तो, काळजी करू नको. हे बघा, ह्या घराचे दरवाजे ना तुमच्यासाठी कधीही उघडे असत. अहो एकमेकांच्या गरजेक उपयोगी नाही पडलं तर कसा होईल? तुम्ही सगळे आहात ना म्हणून आधार वाटतो, नाहीतर एवढ्या रात्री कोणाचं दार ठोठावलं असतं मी. अहो सांगितलं ना तुमका, कधी येवा, तुमचाच घर. आया की उशीर होईत त्यांका. नाही म्हणजे उशीर झालो ना तर घरात एकटं कसे जातील? अगो एकट्याक सोडतोय का मी? हळवलंच काय? दत्ता ह्यांच्या बरोबर जा हा. होय. आणि ह्या बघ बॅटरी घेऊन जा हा. होय. काय नाही होत त्याला, दारात कडी लावून झोपा हा. हो दत्ता घरापर्यंत नीट सोडत यांका. होय. लवकर येवा. बर. अण्णा येते हा. चला. काळजी घ्यावा. काय झाला? ताई खूप धीर करते हो, पण आता जायची हिंमत होत नाही. थोड्या वेळ गप्पा मारून बरं वाटलं होतं, पण आता मनात पुन्हा तोच विचार येतोय, पुन्हा तीच भीती वाटते. काय करू काहीच कळत नाही. अहो होता असा, एकट्या राहायची सवय नाही ना तुमका. मी काय म्हणते,
आजची रात्र हैसरच राहा आणि उद्या सकाळच्या कुठून जावा. चल चल ये चल चल पुढे चल. येवा आत येवा. छाया हेंका आज तुझ्या खोलीत रवान दे. हा हो, आज रात्री पुरतं राहीन, उद्या निघून जाईन मी. तुम्ही आणखीन 4 दिवस रवलास ना तरी माझा काय म्हणणं नाही. नाही तसं नाही, उगाच तुला त्रास कशाला ना. माका कसलो त्रास, तेवढीच तुमची सोबत होय. पण लय जागा नको हा, नाहीतर तू बडबडत राहशील आणि ह्यांच्या झोपेचं खोळंब होईल. वय नाही जागणं. ह्या बघ, तू अंथरूण घाल खाली आणि खालीच झोप, त्यांका वर झोपान दे. हा वय हे बघा, तुम्ही आता कसलो विचार करू नको, बिनघोर झोपा. आणि काय लागला ना तर माका हाक मारा. हा हो. झोपा तू, येते. अगो बस बस, बाबा पण जेवता ना. माका वाटत नाही ता आता थायनात जेवण येत. आज त्या काय योग लयच वेळ झालो नाही. रमला असत थैसर, त्याका काय हाय भान हा कोणाचा. आपली सासू सासरे जेवले असत नसत काय कळता त्याका. अगो पण कामाकच गेला ना आता. ओ पण एवढं वेळ थांबूची काय गरज हा. ती माणसा पण लबाड असत. आता रात्रीची भांडी घासूची असत ना म्हणून त्याका गप्पा मारत बसवल्यानी असतात आणि मग सांगितल्यानी असत. आता थांबलाच असत ना तर भांडी घासून जा. आणि ह्या पाप्याचा पितर बसला असत थैसर भांडी घासून. आता यो भात काय सुकूच खाऊ बी का त्याच्यावर डाळ वाढणारच. वय वाढतय, घेवा गिळा खावा. बाकी काय म्हणतास. काय म्हणायचं, आता सुषमाकडे बघून काढायचे दिवस. दुःख समजूक कोण असला ना काय बरा वाटता. बोलूक कोणतरी होया फक्त. मी पण खोलीतून मुद्दामच बाहेर नाही पडणार. रोज रोज आपला कोण ऐकतला ना, आपणच समजून उमजून राहायचं. काय झालं तुमका. थांबा पाणी आणते. नाही राहू दे, अहो पाणी आणते, थांबा. आणते मी. अण्णा, अहो काय आहे? काय अण्णा आपण तुमच्या घरात आहोत. अहो घरात माणसं आहेत, कुणी बघितलं तर. सगळी जण खोली येत असतात. हो पण कोणी आलं तर. येऊ दे. नाही नको, जाऊ द्या मला. जा. जाऊ. रात्री 12 वाजता वर ये. रात्री 12 वाजता. रात्री 12 वाजता वर ये.